शुक्रवारी रात्री गंगापूर शहर व तालुक्यात झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं। वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडल्यानं काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला असून नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला। गंगापूर वैजापूर मार्गावरील अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तसेच झाडे रस्त्यावर कोसळल्यानं काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला। वादळाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असून सुरेश एकनाथ भवार राहणार जखमतवाडी घराचे पत्रे उडून गेले आहेत। गंगापूर वैजापूर रोडवरील साबणे शिवारातील गट क्रमांक 42/1 अ मधील डाळिंब व मोसंबी बागांचं मोठं नुकसान झालंय। फळझाडांच्या फांद्या तुटल्यानं व फळांची गळती झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। वादळी वाऱ्यामुळे शहरातील काही हॉटेल व्यावसायिकांचंही मोठं नुकसान झालंय। अनेक ठिकाणचे पत्र्याचे शेड उडून गेले तर काही ठिकाणी सोलार पॅनल रस्त्यावर पडल्याच्या घटना घडल्या। गंगापूर वैजापूरमधील रोडवरील साईप्रसाद हॉटेलच्या 3 रूमवरील पत्रे उडून थेट रस्त्यावर पडल्यानं काही काळ परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले होते। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। हॉटेल साईप्रसादचा सर्वात मोठा जास्त नुकसान झालेला आहे। दरम्यान महसूल व वीज वितरण विभागाकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी सुरू असून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी करण्यात येते आहे। वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम सुरू केलंय। यावेळी कृषी मंडळ अधिकारी सचिन बोरुडे, मंडळ अधिकारी शुभांगी शिंदे, तलाठी गजेंद्र सोनटक्के यांनी पाहणी करून पंचनामा केला।